गार्बेज प्लॅटूचा रस्ता कुठून आहे? हाय गाइस, इट्स माय बर्थडे. ये आता मी कर्जतला चाललोय ट्रेकसाठी. ओ दिशाला आता लक्षात आलं की तिला सनस्क्रीन पण लावायची आहे. सो हो कोण नाही आहे. सो आता आम्ही इथून कर्जतला चाललोय भिवपुरी रोडला चाललोय. तिथून आम्ही गार्बेज प्लॅटूला जाणार. आणि ही दिशा काय निघायचं नाव नाही घेते. हा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवणार आम्ही लेट का झालो. कोणतरी सापडलं आपल्याला. नाही तर अक्षता सगळ्यांना रडवत असते. सो आम्ही लेकच्या इथे पोचलेलो आहे. हे असं स्टार्टिंग पॉईंट आहे. इकडून अजून 3 तास वगैरे तरी आहे. मला एक्झॅक्टली माहीत नाही. आमच्या टूर गाईडला माहीत आहे जो पुढे आहे. सो या तिकडे लेकच्या इथे गारगार पण. गार्बेज प्लॅटूचा रस्ता कुठून आहे? हा प्राणी त्या गायला भेटायला चाललाय. आहे काय रस्ता बरोबर? झिगझॅग जावं लागेल तिथे. अरे इकडनं गेलं ना खूप टाइम वाचतो वेट करायला. कसला वाटते बघ ना. अरे हा काय पूर्ण चढून बोलणार आहे यावर. येऊ का? ती बघा तिथे चालत गेली. सांग आपण कुठून आलोय? असाच घ्यायचा. त्या ब्ल्यू हाऊसच्या इकडून असे चालत ऍक्च्युअल रस्ता त्या माउंटेन वरून होता तिकडे. आम्ही आता इकडे आलोय. इकडून असं इकडून आलोय आणि आता ह्या रोडला कनेक्ट होणार आहे. आम्हाला आमच्या फ्रेंडने सांगितलेलं 2 रस्ते आहेत. एक 3 आवर्सचा आणि एक 5 आवर्सचा. आम्ही 3ऱ्या रस्त्यातून आलो आहे. आम्हाला माहीत नाही हा किती आवर्सचा असणार आहे. हे बघा हॅपी फेसेस. अवतार गाईज. असे सगळे मातीने चिखलाने माखलेले पॅन्ट आणि घामाने भिजलेले टी-शर्ट टॉप. गाईज मॅगी इज हिअर. मॅगी टाईम. साठी आपण फुल घेऊन आलो. सो जर कोण नॉर्मली इथे येणार असेल गार्बेज प्लॅटू ते ह्या गावातून येतात. इथून कुठून तरी ह्या गावातून येतात. पण आम्ही हुशार लोक इथून ही नदी क्रॉस केली. इकडून हे असं चढलो. इथे एक रोड दिसतोय त्या रोडला धरून ह्या गावात आलो आणि मग इकडून चढत इथे आलोय. असे आमचे हुशार पीपल. इथे गुरं आली आहेत आणि ते मस्त व्हाईट कलरचा पक्षी पण उडतोय. मग असे आम्ही खाली त्यांना बघितलेलं असे झुंबड उडालेली. ते व्हाईट पक्षी त्या गुरांकडेच असतात का? म्हणजे असं वाटतंय ब्युटी अँड बीस्ट. किती प्लेझंट वाटतंय. एवढं चांगलं वातावरण आहे आणि हिला
चप्पट करायचं ते आमची ट्रायो मधली चल अक्षता. सोबत कुत्रे पण येत आहेत. हा इथे वर भेटला. Yes. खाली 2 होते आम्हाला. आम्ही जेव्हा चुकलेलो तेव्हा त्यांनी आम्हाला रस्त्यावर आणलं परत. त्यांनी मला रस्ता दाखवला पण तो अति तो जास्त खूपच लांब मोठा रस्ता होता. होता. आय थिंक त्यांनी दुश्मनी असेल काहीतरी मे बी त्यांची म्हणून. पण जाऊ दे आणलं व्यवस्थित. येस आम्ही आलो. हा बघा गार्बेज प्लॅट्यू. तिथे तो गार्बेज आणि पॉइंट. आता आम्ही इकडे चाललोय गार्बेज पॉइंट वर. आम्ही आता डब्बा खातोय. हा हे बघा सीनरी बघत बघत डब्बा खातायत. ह्या प्लॅटीवरनं असं तिकडे त्या टोकावरनं चालत चालत आलोय. गाईज आमची अवस्था. इथे एका लोकल आजीने सांगितलं की आम्हाला वाटेत चालताना साप पण दिसू शकतो. बोलत आम्ही घाबरली नाही. आम्ही माथेरानमध्ये एंट्री केलेली आहे. आम्ही असेच चेक इन करतोय माथेरानमध्ये. कोणाला पण नाही माहीत आम्ही माथेरानमध्ये शिरलोय. फक्त आम्हालाच माहिती आहे आणि त्या काकांना जे भेटलेले ते. येस आणि त्या आजींना पण ज्याने आम्हाला सांगितलं सापाबद्दल. आणि अजून त्यांचं चाललंच आहे की साप आलाय. इथे जरा डर का माहौल है फिलहाल. कुछ नाही आहे या कुछ नाही. उगाच चाललंय हे. आम्ही माथेरानच्या ट्रॅकवर टॉय ट्रेन ट्रॅकवर आलोय फायनली. अरे हा बघा हा आमचा गुंड्या. हा आमचा गुंड्या शांत बाळ. मस्त चाललंय आमचा ट्रेक. आता आम्ही इकडनं घरी जाऊ. तर गाईज आमची ट्रिप एंडवर आलेली आहे. आता आम्ही घरी चाललोय. आम्हाला ना खूप कंटाळा आलाय. मला गरब्याला जायचं आहे आता. तरी मला एनर्जी आता साठवून ठेवायची आहे. हे लोक आता गेले सगळे घरी. सो बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब टू युअर यूट्यूब चॅनल. बाय बाय. सी यू.